नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता मानली जाते. तर मनोज जरांगे यांनी 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातून नोटीस बजावण्यात आली. जानेवारी 2024 मध्ये जरांगे पाटलांवर गेवराई पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे गुन्हे शासकीय मागे करणार आहे. त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत या गुन्ह्याचे दोषपत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचा भाग म्हणून नोटीस दिली गेल्याची माहिती गेवराई पोलिसांकडून करण्यात आली आहे. तर आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी सभा घेत आहे. त्यांच्या अनेक सभा रात्री उशिरा मध्यरात्री झाल्या, तर काही ठिकाणी त्यांच्या आव्हानावर रस्ता रोक आंदोलन करण्यात आले. तर जरांगे पाटलांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. तर गेवराई तालुक्यातील दोडराई येथील सभा, गेवराईतील सभा आणि मुंबईला जाताना मोदळमोही येथील सभा, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्यावर निशाणा सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीसवर होता. मात्र मराठा समाजातील आरक्षणाबाबत फडणवीसांनी अडवण्याचे ठिकाण सांगितले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.